खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामठी चौकात भव्यदिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. भाऊ म्हणले आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही, परंतु आश्वासन देऊ शकतो. तू माझ्या वतीनं तुला 3 कोटी दिले, तुला 50 लाख मी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तू 100% आश्वासन देऊन टाक. निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्यात असेल. तर माझ्यावर जर नेतृत्वाचं, मालकांचं, यशवंतात्यांचं, बाळराजे पाटील साहेबांचं, अजिंक्य राणा साहेबांचं आणि नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागं का उभं राहली. नेतृत्व जर मायामागं असेल तर जनतेने मायामागं उभं राहावं, मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि येत्या 7 तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभा राहिले, त्यांचं धाडस झालं नाही पाहिजे. शेवटी मी बी एक व्यक्ती आहे, मला इच्छाशक्ती आहे, पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे. जसं मालकांनी सांगितले की बाबूरावांचे विचार या तालुक्यात चालतात, त्याचप्रमाणे मालकांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारावर मी चालणारा एक कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 100% या कामठी पंचायत समिती गणाचा काया पलट करून आम्ही दीपकदादा सोबत आहेत, आम्ही सर्वजण सोबत आहेत. 1 नंबर निधी या मोहोळ तालुक्यात आणि कामठी पंचायत समिती गणाला आम्ही 1 नंबर निधी. तो किती आकडा ते विचारू नका. एक महसूल मंत्र्यांनी जर एका फोनवरती आम्हाला 5-10 एकर जमीन बांधवांना देत असेल तर तुम्ही बांधवांनी मला मतं टाका. या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओके.